पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। कराड नगर परिषदेसमोर जनहिताय फाउंडेशनचे आंदोलनाचे असतं। कराडमधील झोपडपट्टीधारक आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी जनहिताय फाउंडेशन आक्रमक। कराड शहरातील झोपडपट्टीधारक नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी जनहिताय फाउंडेशनने आक्रमक भूमिका घेतली आहे। झोपडपट्टीधारकांना हक्काची घरे, पुनर्वसन आणि परिसरातील मूलभूत समस्या तातडीने सोडवाव्यात या मागणीसाठी कराड नगर परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत झोपडपट्टीधारकांना हक्काची घरे देण्याचा निर्णय झालेला असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप फाउंडेशनने केला आहे। त्यामुळे कराड नगर परिषदेने झोपडपट्टीधारकांचे तातडीने सर्वेक्षण करून पात्र नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। दरम्यान बाराडबी परिसरातील घनकचरा प्रकल्पामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडेही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे। संबंधित झोपडीधारकांना सुरक्षित पर्यायी व्यवस्था किंवा नियमानुसार पुनर्वसन देण्याची मागणी करण्यात आली आहे। घनकचरा प्रकल्प आणि बायोगॅस प्रकल्पामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होत असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। याशिवाय मुजावर कॉलनी परिसरातील संविधान भवन आणि उर्दू शाळेचे काम जलद गतीने पूर्ण करावे, तसेच परिसरातील कचरा डेपो हटवून त्या ठिकाणी बगीचा किंवा विद्यार्थ्यांसाठी मैदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे। परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी देखील प्रशासनाकडे करण्यात आली आहे। मात्र या सर्व मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास शनिवार 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजता कराड नगर परिषदेच्या गेटसमोर एक दिवसीय उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जनहिताय फाउंडेशनने दिला आहे। आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। आता झोपडपट्टीधारकांच्या हक्कांसाठी आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांसाठी प्रशासन काय निर्णय घेते याकडे संपूर्ण कराडकरांचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। नमस्कार, मी बापूसाहेब लांडगे, जनहिताय फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आणि आमचे सहकारी शांताराम दादा थोरवडे, प्रभाकर थोरवडे, राजेंद्र ताटे, दाजी विरकर आमच्या उपस्थितीमध्ये आज कराडचे मुख्याधिकारी साहेब प्रशांत वटकर साहेब यांना एक प्रकारे निवेदन दिलेलं आहे की बाराडबरी परिसरात एका झोपडपट्टीवरच अन्याय का केला जातो। त्या झोपडपट्टीकरिता वेगवेगळ्या वेळी निवेदन दिले आहेत, आंदोलन केले आहेत। ती झोपडी वजा घर कमकुवत झालेला आहे, पडत आलेला आहे, त्याला बांधण्यासाठी परवानगी द्या म्हणून अर्ज दिलेला आहे। अन्यथा त्या झोपडपट्टीचं इतरत्र कुठं तर पुनर्वसन करा असा देखील अर्ज दिलेला आहे। एक, त्या झोपडपट्टीचं पुनर्वसन तरी करण्यात यावे। दुसरा मुद्दा आहे 2024 मध्ये निवडणुका आली त्यावेळेला आम्ही सोशल मीडियातून बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे की कराड दक्षिणचे आमदार अतुलबाबा भोसले यांनी कराड शहरातील झोपडपट्टीचे स्वतंत्र घरे बांधून देतो असे त्यांनी एक प्रकारे आश्वासन दिलेलं होतं। परंतु आज 2 वर्ष पूर्ण झाली तरी झोपडपट्टीकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि गोरगरीब झोपडपट्टी धारकावर अन्याय करून त्यांची दिशाभूल करून फसवणूक होत आहे असं आम्हाला दिसून येत आहे। तरी निवडणुकी दरम्यान फक्त गोड गोड बोलून कोणीही आश्वासन देऊ नये आणि गरिबांची थट्टा करू नये। जर द्यायचं नसेल तर देऊ नका, अशी आश्वासनं तर देऊ नका। आणि इलेक्शन मतदान पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कोणीही देखील निवडून आलेला लोकप्रतिनिधी त्या गरिबाकडे फिरकत देखील नाही, अशी आमची मागणी आहे। तिसरा मुद्दा असा आहे की संविधान भवन आणि उर्दू शाळा बांधण्यासाठी आम्ही मागच्या अर्धा दिवसापूर्वी देखील मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन अर्ज दिलेला होता व आहे आणि दुसरी वेळ आम्ही निवेदन देतोय की उर्दू शाळा ही होणे अत्यंत काळाची गरज आहे। का तर त्या ठिकाणी संविधान भवन होणार आहे आणि त्या संविधान भवन मध्ये बसून विद्यार्थी शिक्षण घेऊन संविधानाचा देखील अभ्यास करतील। ते संविधान भवन झाल्यानंतर त्या संविधान भवनला मी माझ्या वतीने एक
सर्व प्रकारची विद्यार्थ्यांना 50 पुस्तकं मी मोफत देतो आणि त्या ग्रंथालय आणि वाचनालय तिथे व्हावं, त्यातून विद्यार्थी घडून तिथं आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान होतील याचा विचार करा। आणि संविधान भवन आणि उर्दू शाळा ही कसल्याही परिस्थितीत व्हायलाच पाहिजे। जर अपुरी ठेवली नगरपालिकेनं कराडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष यांनी, तर मी आत्मदानासारखा पण पर्याय निवडू शकेन, याची पण नोंद घ्यावी। तसेच जर कोणाला ह्या संविधान भवन आणि उर्दू शाळेबाबत जर काही तक्रार असेल, उदाहरणार्थ कुत्र्यांचा त्रास, कुत्री फक्त त्या ठिकाणावरच नाही, कराड शहरात सगळीकडे कुत्री असतात। दुसरा विषय आरोग्याचा प्रश्न, तिथे घन कचरा आहे, साठलाय, घाण साठले, ती घाण पण आम्ही मुख्याधिकारी साहेबांना आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष यांना सांगून तो कचरा डेपो देखील आपण तिथनं हटवूया। त्या ठिकाणी बगीचा करू किंवा विद्यार्थ्यांना खेळासाठी मैदान करू, अशी देखील आमची मागणी आहे। पण संविधान भवन आणि उर्दू शाळा होऊ नये असा घाट घातणं म्हणजे संविधानाला आणि लोकशाहीला घातक आहे। याचे उत्तम उदाहरण देतो की आज महाराष्ट्रामध्ये कितीतरी शाळा बंद पडलेल्या आहेत आणि एका शाळेमध्ये एकच शिक्षकेतर असं कामकाज चालू आहे। यामुळे जी शाळा होती ती अत्यंत चांगल्या प्रकारे शाळा होऊन तेथील विद्यार्थ्यांना तिथं शिक्षण घेता येईल असं आमचं म्हणणं आहे। म्हणून आमची मागणी ठाम आहे की उर्दू शाळा आणि संविधान भवन ही पूर्ण जलद गतीनं करण्यात यावे। जर रुकावट आली, जर काम थांबलं, तर मी स्वतः बापूसाहेब लांडगे आमच्या सहकार्यासोबत जाऊन मी आत्मदहन भविष्यात करणार।